तर नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या शुभम खैरनारला सीबीआयनं मुंबईच्या किल्ला न्यायालयामध्ये हजर केलंय। न्यायालयानं त्याला 2 दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडमध्ये पाठवलंय। सीबीआय उद्या आरोपीला दिल्लीतील न्यायालयामध्ये हजर करणार आहे। आरोपीचे अनेक साथीदार आहेत ज्यांचा शोध घेणं आवश्यक आहे आणि म्हणूनच त्याची कोठडी आवश्यक असल्याचं सीबीआयने म्हटलंय। तर आरोपी शुभम खैरनारला 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड आणि त्यानंतर उद्या आरोपीला दिल्लीतील न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। एक प्रकारे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार या आरोपींनी केलेला आहे। सीबीआय आता शुभम खैरनारला उद्या दिल्ली कोर्टामध्ये हजर करणार आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपीला 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळालेली आहे। आज त्याला मुंबईमध्ये आणण्यात आलेलं होतं आणि आता उद्या सीबीआय आरोपीला दिल्लीतील न्यायालयामध्ये हजर करणार आहे। ऋतिक गणकवार आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। ऋतिक, शुभम खैरनारला आज मुंबईमध्ये न्यायालयात हजर करण्यात आला आणि उद्या सीबीआय त्याला दिल्लीमध्ये न्यायालयात हजर करेल। नक्कीच एकंदरीत आपण बघतोय की नीटची जी पेपरफुटी झालेली आहे त्यातला हा एक मुख्य आरोपी आहे शुभम खैरनार। याने देखील टेलिग्रामच्या माध्यमातून हे जे क्वेश्चन पेपर आहेत ते स्प्रेड केल्याचा याच्यावरती आरोप आहे। आता दिल्ली सीबीआयने याला अटक ताब्यात घेतलेला आहे। त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी मुंबईतलं जे किला कोर्ट आहे त्या ठिकाणी हजर केलेलं होतं। कोर्टानं त्याला 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड दिलेला आहे आणि आता त्याला सीबीआय जे आहे ते आता दिल्लीकडे घेऊन रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय। उद्या सीबीआय शुभम खैरनारला दिल्लीतल्या सीबीआय कोर्टामध्ये हजर करेल आणि त्याची कोठडी घेणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ऋतिक, नक्कीच त्यामुळे या प्रकरणामध्ये अजून किती जणांवर कारवाई होते, किती जणांना अटक होते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या माहितीसाठी।